हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज आम्ही चाललो आहे ताईंच्या घराकडे सगळेच. मम्मी आल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी फोन केला होता की घरी घेऊन ये मम्मीला म्हणून, पण माझी तब्येत बिघडल्यामुळे ते जाता आलं नाही, कारण मलाच हलता येत नव्हतं घरातून आणि सचिन ऑफिसला होते. मग शेवटी रविवारी थोडं ओके वाटलं म्हणून आम्ही सगळे निघालो. त्याआधी पटकन तयार व्हायचं ठरवलं. एकतर केस ओले होते त्याच्यामुळे अगारोचं हे सलोन स्टायलिंग प्रो हेअर ड्रायर जे होतं ते माझ्याकडे रिव्ह्यूसाठी आलं होतं. तुम्ही बघताय बॉडी कशी आहे याची. 2000 वॅटचं आहे, 2 इयर्सची वॉरंटी आहे. याची कॉर्डसुद्धा बघताय. यामध्ये ना 2 स्पीड सेटिंग आहेत, 3 हीट सेटिंग आहेत, हनीकॉम इनलेट आहे आणि कूल शॉट आहे स्टायलिंगसाठी. तर त्यासाठी म्हणून मला हे बेस्ट वाटलं, कारण केसांना गरम वाफ तेवढी नको वाटते मला. याच्यासोबत आपल्याला काय काय मिळालेलं आहे ते बघूया. एक आहे कॉन्सन्ट्रेटर नोझल विथ कॉम. हे स्टायलिंग करायला आपल्याला बरं पडेल, म्हणजे केस विंचरायला. कॉन्सन्ट्रेटर नोझल आहे, डिफ्युजर आहे आणि हे मेन युनिट. ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्यात. स्टार्टिंगला मी काय करते की हेअर ड्रायरने ना माझे केस पूर्ण सुकवून घेते. मी जसं म्हटलं की कूल शॉट आहेत त्याच्यामुळे स्टायलिंग करताना आपल्याला बरं पडेल, कारण गरम हवेने केस खूप डॅमेज होतात. त्यामुळे हे बरं पडलेलं आहे बाकी ड्रायरपेक्षा. मग केस मी चांगले ड्राय करून घेतलेत आणि त्याच्यानंतर म्हटलं स्टायलिंग करूया. आता सगळ्यात आधी हे कॉन्सन्ट्रेटर नोझल जे आहे ते डिरेक्टली कसं हवा थोडी कमी येते आणि तुम्हाला स्टायलिंग करताना हे खूप बरं पडतं. आता हवा थंड आहे त्याच्यामुळे मी ग्लोव्स वगैरे काही घेतलेले नाहीत. प्रॉपर मी व्यवस्थित केस अजून थोडे कुठे सुकले नसतील तर ते अशा पद्धतीने फिरवून व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन केस पूर्णतः सुकवून घेते आहे. आणि तुम्ही कॉमसुद्धा वापरू शकता, पण हां, यासाठी सुद्धा अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे कॉन्सन्ट्रेटर नोझल विथ कॉम. तर याचा उपयोग बेस्ट होणार आहे, कारण तुम्हाला एक्स्ट्रा कॉम दुसरा घेऊन असं ड्राय करत बसण्याची गरज नाही. यालाच कॉम आहे आणि हवेचा जो शॉट आहे कूल शॉट, तर तो सुद्धा अगदी प्रॉपर येतो आणि त्यामुळे केस स्टाईल पण होतात, विंचरले पण जातात आणि छान मोकळेसुद्धा होतात केस. इथे मी दाखवते तुम्हाला आणि खूप जास्त वेळ लागलेला नाही, अगदीच 5 ते 7 मिनटामध्ये ह्या सगळ्या गोष्टी माझ्या झालेल्या आहेत, कारण आम्हाला लवकर निघायचं होतं आणि केस सुकवत बसायला अजिबात वेळ नव्हता. त्यामुळे हे असं केलेलं आहे मी. आता तुम्ही बघताय छान केस सुकलेले आहेत, स्टाईलसुद्धा झालेले आहेत प्रॉपर. मला आता आजच्या दिवसासाठी तरी असेच हवे होते, पण ज्यांचे केस कुरळे असतात त्यांचं काय, त्यांचे केस सुकायला खूप वेळ जातो. त्यासाठीच हे डिफ्युजर जे आहे ते दिलेलं आहे. कुरळ्या केसांचा प्रॉब्लेम हा होतो की लवकर सुकत नाही आणि ह्या भागामध्ये तर खूप ओले राहतात. अशा पद्धतीने केस गुंडाळून घेऊन ते छान डिफ्युजरच्या माध्यमाने ना आपण छान सुकवू शकतो. ज्यांचे कुरळे केस आहेत आणि जाड केस आहेत, आता मी इथे दाखवलेलं आहे तशा पद्धतीने, आणि त्यांचं स्टायलिंग पण खूप छान राहतं कुरळ्या केसांचं. तर आता माझं आवरलेलं आहे, आम्ही निघतो, कारण खूप वेळ झालेला आहे ऑलरेडी. बाबा यायला तयारच नव्हते. मी ताईंनी ओरडल्यानंतर मग ते तयार झाले. आरव बाबांना घेऊन येतोय पाठीमागून आणि बाबा काहीतरी जोक करत होते त्यामुळे आम्ही हसत होतो. सगळे निघालेलो ताईंच्याकडे. ह्याने ऑनलाईनच तिकीट काढलेत. वेळ झाला, आम्ही 10चं टायमिंग ठरवलेलं, 11 वाजले घरातून बाहेर निघायला. म्हणून नेहमी 1 तास आधीचं टायमिंग सांगतो आम्ही एकमेकांना, म्हणजे तयार तरी होतोय त्या टायमापर्यंत. चलो, ताईंच्याकडे पोहोचलो. आम्ही जेवायला बाहेर जाणार होतो त्याच्यामुळे ताईंनी नाश्ता करून ठेवला होता. आम्ही घरून पण खाऊन निघालेलो, पण त्यांनी सुद्धा डोसा चटणी बनवली होती. आणि मम्मी पहिल्यांदाच ताईंच्या घरी आली होती. तशी ती मुंबईला जेव्हा आली तेव्हा एक दिवसच फक्त माझ्याकडे राहून गेली होती. 3 ते 4 वेळाच ती आली होती. तेव्हा मला ताईंच्या घरी घेऊन जाता नाहीच आलं, कारण इथेच माझ्याकडे ती खूप कमी राहिली होती. ताईंनी बोलवलं होतं आणि माझ्या तब्येतीमुळे जाता मला नाहीच आलं. त्याच्यामुळे मग शेवटी ज्या दिवशी ती निघणार होती मी त्या दिवशी आम्ही गेलो. म्हटलं जेवण पण बाहेर करू, ताईंच्याकडे पण जाता येते. मी ताईंनाच घरी बोलवत होते, पण त्या म्हणायला लागल्या नको इकडे घेऊन ये. आणि मम्मीसाठी त्यांनी छान साडी घेतली होती, ती मम्मीला त्यांनी गिफ्ट केली. मी ताई पण नंतर तयार झाल्या. मग आम्ही निघालो फिनिक्स जो मॉल आहे तिकडे परेलला. आणि हा मॉल मला इतका नाही आवडत. मला RCTच का माहीत आवडतं, कारण मी शक्यतो जास्त गेली नाही ते. पण ठीक आहे, छान आहे मॉल तसा, पण जरासं असं म्हणतं ना आपलं फ्रेंडली नाही वाटला. इशारा हे हॉटेल आहे, इथं दुसऱ्यांदा आम्ही गेलो आहे रेस्टॉरंटमध्ये, जिथे मूकबधीर आहेत सगळे जे एम्प्लॉई आहेत त्यांनी. खूप छान वाटतं जेवण करताना, ॲम्बियन्स चांगला आहे. आता थोडंसं चेंज केलेलं आहे त्यांनी. मग आम्ही काही गोष्टी मागवल्या आणि बोलत बोलत आमचं सुरू होतं. त्यात मम्मीची आणि ताईंची थट्टा काहीतरी सुरू होती बोलणं. दोघींचंही एज सेमच आहे, मला वाटतं 1-2-3 महिन्याचा फरक आहे. त्यामुळे थोडंसं बॉन्ड त्यांच्यात क्रिएट झालं.
त्यानंतर आम्ही जेवण करून थोड्या वेळाने निघालो. ताई, तन्वी, अक्षय आम्हाला सी ऑफ करायला आल्या होत्या. त्यानंतर इथे चित्र जे बघताय ना, आम्ही जेव्हा करी रोडला आधी पोहोचलो होतो तर तेव्हा काही मुलं मुली जी होती तर हे छान अशी ते पेंटिंग्स करत होते. आरवला करायची इच्छा होती पण आम्हाला वेळ झाला होता, त्याच्यामुळे मग आम्ही निघालो होतो ताईंच्याकडे. तेव्हा घरी येऊन पोहोचल्यानंतर मम्मीची आवरावर सुरू झाली आणि तिने बॅग आवरायला घेतली. मला थोडं वाटत होतं की राहा थोडं असं म्हणावं, पण विनूच्या जेवणाचा परत प्रॉब्लेम होणार. विनू तिकडे म्हणजे तसंही त्याचा जेवणाचा इश्यू नव्हता, कारण मावशी आणि मामाकडे तो जेवणाला जात होताच, पण तरीसुद्धा तिला पण असं वाटणार. 8 दिवस तसेही झालेच होते आणि तरी मला वाटत होते की म्हणावं, पण मी काही जास्त म्हटलं नाही. एकदा दोनदा बोलले, पण तिचा तसा ते आज निघाली तिच्या घरी. बाई, कधी एकदा जातोय घरी असं म्हणायला लागल्या लेकाला. कसं वाटलं मुंबईत 8 दिवस? छान वाटलं की गावात कसं सवय नाही का अशी असे चित्र होऊन गावात कसं आडमाळ होऊन हे करून सवय. मी कशी राहिलो गावात एवढ्या वर्ष कसं राहिलीच आहे की मला तर रडू येऊलेले आठवण. खोळीच आहे. राहिलो की आता दिल्लीचं लग्न करू म्हटलं राहूच नको. खोळी खोळी. हां, मुंबईचं आयुष्य असं असते का? गावाकडे मोठी मोठी घरं असतात, मुंबईत असं असते खोळी. सुखात आहे मी. काय रडायचं, निवांत सुखात आहे मी. चल खाली जायचं. चला नंतर बोलतो मी. मम्मी जायला निघाली. ती का रडली हे मला नाही समजलं, कारण माझ्याकडे कुठलाच प्रॉब्लेम नाही, मला कोणताच त्रास नाही, तरी पण तिला असं का वाटलं देव जाणे. आणि मला वाटत होते ते अजून राहावी, पण तिच्या त्या एकंदरीत इमोशन्सवरून कळालं होतं 2-3 दिवसापूर्वीच की तिला करमत नाही आहे इकडे. आणि आपलं असंच होतं, गावाकडे आपण वाढलो ना की दुसऱ्या ठिकाणी स्पेशली शहरामध्ये आपला जीव गुदमरतो, कारण मोकळ्या वातावरणात आपल्याला सवय असते. माझंही तसंच झालं होतं जेव्हा लग्न करून मी आले होते. पहिले 1 वर्ष तर मी खूपदा माहेरी गेले. वेळ होत होता, मम्मीला पाठवलं आणि त्याच्यानंतर व्लॉग मी काही तिथेच थांबवला होता. हा दुसरा दिवस आहे आणि मी ब्लॉग कंटिन्यू करते. काल मम्मी होती त्याच्यामुळे पूर्ण दिवस मी मम्मीसोबत जास्त करून स्पेंड केला आणि आम्ही ब्लॉगिंग खूप कमी केलं. आता आज सोमवार आहे, तर एक 10 दिवस आहेत आपल्याकडे, दिवाळी येते. तर मग मी पहिले जे सण होते आपले सुरू होण्याच्या अगोदर तेव्हा सगळं क्लिनिंग केलं होतं. आता आज मी जे वरची रूम क्लीन करून घेते त्यामध्ये कपडे ठेवणं तर मस्ट आलं, तर बऱ्यापैकी माझं आवरलं. इथे अजून आहे थोडं आवरायचं आणि इथे पण थोड्या गोष्टी आहेत पसरलेल्या, तर त्या मी करते. आणि जुने कपडे जे काय आहे ते बाजूला काढून ठेवते, म्हणजे ते लोक येतात तेव्हा त्यांना द्यायला बरं म्हणून. बऱ्यापैकी मी दिलेलं तर आहेतच. आणि आज असंही आहे मला ठसका लागून खोकला लागतोय आणि त्यामुळे तब्येत माझी 4-5 दिवस खूपच खराब होती. तशातूनच मी बाकी सगळ्या गोष्टी आवरल्या, कारण रेग्युलर कधी कधी काय होतं की अचानकच थकवा येतो आणि आपल्याला कारणं पण समजत नाही की कशामुळे आला किंवा काय. कारण आपलं मेन्स्ट्रुअल सायकल जी पण असते, तर तेव्हासुद्धा मला एवढा कधी त्रास होत नाही, पण अचानक कधी कधी एवढं विचित्र होतं की मग मी डॉक्टरांशी कन्सल्टसुद्धा केलं. एवढं काही इश्यू नाही आहे, ओके आहे सगळं, पण तरी पण आपल्याला विकनेस थोडा राहतो. आज मला जायचं. आता ही बघा नखं मी छान वाढवले, छान शेप पण दिलाय आणि दिवाळीची ही पण तयारी करायची, स्वतःची पण तयारी करायची. म्हणून मी सांगते की दिवाळी ते आपल्याला छान तयार पण व्हायचं असतं. मी दिवाळीच्या माझ्या 5 साड्या पण नंतर तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये शेअर करेन. आज तर मी क्लिनिंग शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये हे वरच्या रूमचं थोडंसं क्लिनिंग, इथे पण सगळा पसारा झाला आहे, हे सगळं करते आहे ते. आणि थोडा आजचा दिवस जो आहे तो हे असेल, याच्यामध्ये इन्क्लूड जे काय असेल ते, तर ते शेअर करेन तुमच्याशी. चला तर मग स्टार्ट करत. आधी तर हे सगळं ठेवून घेते आणि त्याच्यानंतर मग आपला जो क्लिनिंगवाला पार्ट आहे तो तुमच्याशी शेअर करते, कारण दिवाळी येते, मोटिवेशन तर पाहिजे सगळ्यांना आणि एकमेकीचं बघूनच आपण मोटिवेट होतो. आता मी जर माझ्या मैत्रिणीला भेटलं, आज तुम्ही हे केलं, मला पण करायला पाहिजे. चकल्या चिवडा एखाद्याने स्टार्ट केला की आपल्याला पण होते अरे बापरे त्यांचं सुरू पण झालं नाही, आपलं अजून काहीच नाही, तर असं थोडं मोटिवेशन मिळतं. चला स्टार्ट करते. सणावाराला आपण क्लिनिंग तर करतोच, पण माझं असं होतं ना की गावाकडे कसं मोठी घरं असली ना की सामान थोडंफार व्यवस्थित राहतं. पण माझं असं होतं की प्रमोशन्सचे काही PR चे जे प्रोडक्ट्स असतात ते आल्यानंतर माझी तर खूप धावपळ होती की ते ठेवायचे कुठे. ज्यांना ज्यांना हवे असेल त्यांना तर मी देतेच, म्हणजे काहींना कुठल्या गोष्टींची गरज भासली तर. पण नंतर असा
हे होतं ना माझं, की कुठलेही कार्यक्रम सणवार जरी आले आणि तेव्हा तयार होताना सुद्धा घेतलेल्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी मला ठेवल्या तरच त्या मला व्यवस्थित सापडतात आणि ते करावंच लागतं जागा छोटी असली की. पण तरीसुद्धा मी मॅनेज करायचा प्रयत्न करते नेहमी, की जास्तीत जास्त सामान कमीत कमी जागेत कसं मावेल. आणि त्याच्यासाठी मी महिन्याला हे क्लिनिंग तर करतेच. आणि ज्या शोकेसच्या वस्तू आपण ठेवतो त्या तरी आपल्याला खूप मेंटेन कराव्या लागतात, म्हणून मी खूप कमी ठेवलेल्या आहेत. नकोच वाटतं शोकेसचं काही ठेवायला. जरा धूळ पडली आणि आपली नजर जाणार नाही, पण आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांची, मित्रमैत्रिणींची नजर जरूर जाणार. मी कोपरा आज म्हटलं क्लीन करून घेऊयात. नंतर म्हटलं मग मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या करता येतात. आणि आता कसं आरवचं स्कूल असतं दुपारी, त्याच्यामुळे त्या अगोदर 1-2 तास जे सकाळचे मिळतात तर त्यामध्ये जेवढं होईल तेवढं मला करायचं आहे. शनिवार रविवारी ह्या मला दुसरं काम आहेत, म्हणजे आरव आणि बाबांसाठीची खरेदी पण आहे. आणि सचिनलासुद्धा नको वाटतं शनिवार रविवारचं जर मी असं काही काम काढलं तर. आणि ऑब्व्हियस आहे म्हणजे आठवडाभर घरापासून बाहेर आणि ट्रॅव्हलिंग आणि ऑफिसचं काम, आणि त्याच्यानंतर जर हे घरातली अशी काढली शनिवार रविवारची तर कुणाचंही डोकं फिरेल, माझंही फिरलं असतं. म्हणूनच मी विचार केला की दिवाळीचं क्लिनिंग जे आहे ते ह्या आठवड्यात हळूहळू कंप्लीट करायचं. एकदम पण लोड नको, आपली तब्येत आता तशी एवढी चांगली नाही आहे. त्यासाठी बऱ्यापैकी क्लिनिंग आवरलं, बाकीचं म्हटलं उद्या करू, कारण वेळ होत होता आणि मला आंघोळ आवरून आरवला सोडायला जायचं होतं. त्यासाठी म्हटलं हे इथेच थांबवलं बऱ्यापैकी आवरून. आज तर थोडंसं मी क्लिनिंग केलं सकाळी, तर एवढं म्हणजे नंतर त्रास झाला, कारण ना आपल्याला वाटते की हा छोटं काम आहे, कोपरा स्वच्छ करणं खरंच खूप जिकिरीचं काम आहे. आता परत मला उद्या इथलेच पंखे जे आहेत ते क्लीन करायचे आहेत. पंखे आणि जे सिलिंग आहे तर तिथे थोडासा हात लागलेला नाही आहे. पडदे आणि बाकीचे ते बेडशीट आहे तर त्या मी नंतर चेंज करणार आहे, म्हणजे सगळं क्लिनिंग सगळं व्यवस्थित झाल्यानंतर. त्यामुळे क्लिनिंग पण करताना मी कसं दुसरीकडे धूळ उडू नये तिथल्या तिथे लगेच क्लिअर करून घ्यायचं असं म्हणून माझं चाललंय. भांडी त्यानं काढायची आहे, ती 1-2 दिवसानंतर काढेन. खालचं टाईल्स ते पुसून घ्यायच्यात. आणि आता तर मला वाटते गणपती बाप्पांच्या यायच्या आधीच मी सगळं क्लिनिंग केलं होतं, पण तरीसुद्धा तुम्हाला माहिती आहे किचन हे घाण होतंच, महिन्यातून 1.5 महिन्यातून आपल्याला करावं ते लागतंच. आणि वॉशरूम जे येतं इथे बाथरूम टॉयलेट जे आहे, आता इकडच्या साईडला टॉयलेट आहे, इकडे जे आहे ते बाथरूम नाहीच आहे असं, म्हणजे इथे फक्त मी मशीन ठेवलेली आहे. तर हा भागसुद्धा मला पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे. खालचं पण ते काय माझा आठवड्याला होतंच पूर्ण क्लिअर, पण आता परत हे क्लिनिंग करतोय म्हटल्यानंतर ते पण करून घ्यायचं आहेच. दिवाळीची खरेदी सगळ्यांनी आता लागली असतील खरेदीसाठी. मी तुम्हाला दाखवलं कोल्हापूरला गेले होते तेव्हा सचिनसाठी कुर्ता घेतलेला आहे तिथे, कारण पॅन्टालन्समध्ये ते मिळालं. मेन सचिन आणि बाबांसाठी सेम घ्यायचा होता, पण नको वाटलं. कोल्हापूरच्या पॅन्टालन्समध्ये व्हरायटी जास्त नव्हत्या, आता मुंबईच्या इथे मला मिळतील. आरवसाठीचं पण तिथे नव्हतं, मग बाबांसाठी आणि आरवसाठी त्यांच्या पसंतीने घ्यायचं ठरवलं. आणि मी साडी कोल्हापूरमध्ये घेतली होती. द सारी स्टोअर म्हणून एक आहे नवीन झालेला, आमची सहजच नजर पडली, तर म्हटलं ठीक आहे तिथूनच घेऊया. सचिन पण म्हटलं, आणि त्यांनी पण एक साडी घेऊन आले होते माझ्यासाठी, ती पण मी तुम्हाला दाखवली होती. तर म्हटलं ह्या वेळेला दिवाळीमध्ये 5 दिवस वेगवेगळे आले होते, म्हणजे भाऊबीज वेगळी, पाडवा वेगळा, लक्ष्मीपूजा वेगळी, ह्या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यामुळे ठीक आहे चला आपल्याला नेसता येतात. मग ती एक साडी, ती एक, आणि इथे मी आमंत्रणमधून एक घेतली होती. तर ऑलरेडी ब्लाऊज आपल्याला द्यायला खूप उशीर करतात टेलर, त्याच्यामुळे मी अगोदरच घेऊन ठेवली. मग आता ती दाखवते तुम्हाला. त्यातली एक साडी मला वाटते गडवाल सिल्क मी तुम्हाला दाखवलेली आहे. अजून राहिली 2 साडी, तर त्या मी तुम्हाला आता दाखवते. आणि नंतर मग आपला ब्लॉग जो आहे ते सचिन आल्यानंतर एंड करूया. का लागून खोकला लागल्यासारखा झाला. आता गरम पाणी आणि गरम पाण्याची वाफ पण नंतर घेऊन बघणार, बघू. ही एक साडी, हा फिरता कलर आहे आणि ह्याला काठ बारीक आहे. माझे सगळ्या साड्या ज्या असतात त्या अशाच असतात. आणि याचा ब्लाऊज जो आहे तो पूर्ण असं ब्रोकेडमध्ये आहे, तर तो मी शिवायला दिलाय. व्ही नेक करायला सांगितलंय मी. माझा एकही व्ही नेक नाही, एक आहे ब्लाऊजचा, तो व्यवस्थित बसला म्हणून मी परत व्ही नेक करायला सांगितलं. माहीत नाही टेलर दादा देणार आहेत की नाही ब्लाऊज लवकर, त्यांच्याकडे आता दिवाळीसाठी खूप आलेत. तर ही एक आहे, हा फिरता कलर आहे, खूप छान आहे म्हणून मी ही साडी घेतली. आणि ॲक्च्युअलमध्ये साडी त्या दिवशी बघितल्या होत्या खूप वेगवेगळ्या, पण पसंत पडल्याच नव्हत्या एवढ्या. तर त्यांनी दुसऱ्या वेळेला मी जेव्हा गेले तेव्हा त्यांनी मला दाखवलं की ही नवीन एक आले बघा म्हणून, आणि फायनली ती आवडली, ती घेतली. आणि मी जसं म्हटलं कोल्हापूरमध्ये राजारामपुरी 10वी गल्ली की 9वी गल्ली मला लक्षात नाही आहे, पण 9वी किंवा 10वी गल्लीमध्येच आहे. पाटणे हायस्कूल म्हणून एक आहे, तर त्याच्या अलीकडे ते शॉप आहे द सारी स्टोअर म्हणून, द सारी स्टोरी म्हणून.
तिथे असं पासबाय आम्ही होत होतो. राजश्रीला सलूनमध्ये जायचं होतं आणि आम्ही जाताना बरोबर माझी नजर पडली आणि पुतळ्याला साडी नेसवलेली होती. मी सहज बघायला गेले तर ही रेड कलरची सिंपल माहेश्वरी सिल्कमध्ये आहे. सिंपल काटन अशी आवडली म्हणून म्हटलं घेतली, कारण तसे दिवाळीला आम्ही घेणार होतो साडी. ह्या आवडल्या. आणि जसं मी तुम्हाला नेहमीच माझ्या नवीन साड्या घेतल्या तरी मी तुमच्याशी शेअर करते, दाखवतेच तुम्हाला मी. आणि ही सुद्धा दोन्ही दाखवल्या, त्यांचे ब्लाऊज मिळतात न मिळतात काही माहीत नाही. सचिननी पण जी साडी दिली त्याचा पण ब्लाऊज दिलेला आहे, पण काय माहीत, त्यांना रिक्वेस्ट केले बघून. आणि नेहमी म्हणतात धनश्री तुझं रिपीट होतं ग, साडी दाखवणं, क्लिनिंग दाखवणं किंवा हे. पण लाईफस्टाईल हीच आहे आमची. आता व्लॉगर्स म्हटल्यानंतर एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही नाही करू शकत ना, की इकडे जा तिकडे जा. हा जेव्हा सुट्टी पडेल किंवा जेव्हा एखादी ट्रिप करेन तेव्हा मी तुमच्याशी शेअर करेनच. पण कंटिन्युअसली दररोज नवीन काय असं घडणार आहे. जे माझं आयुष्य आहे तेच मी तुम्हाला, म्हणजे काही नवीन गोष्टी घेईन किंवा ज्या मला वाटतील मी तुमच्याशी शेअर करू शकेन कम्फर्टेबली, तर त्याच गोष्टी मी शेअर करू शकेन. जे आपण दैनंदिन याच्यामध्ये भाजी चपाती खातो तर त्या गोष्टी मी आज केल्यात, किंवा मी कुठे गेले तर हेच मी शेअर करू शकते. एखादा दागिना घेतला तर मला ती सवय आहे तुम्हाला दाखवण्याची, तुमच्याशी शेअर करण्याची. तुम्ही काही सजेशन देता, तुम्हाला आवडल्या त्या गोष्टी तर तुम्ही डिझाईन मागता, तर तेच चालू राहणार आहे कंटिन्युअसली. आणि आता कसं नवीन नवीन ब्लॉगर्स येत आहेत तर कॉम्पिटिशन पण आहे याच्यामध्ये, त्यामुळे कंटिन्युअसली माझेच ब्लॉग्स आवडतील असं काही नाही. आता नवीन कुणाचं दुसऱ्यांचं लाईफस्टाईल आवडेल तर लोक तिकडे जातील. त्यामुळे मला ही पण माझी असं मेंटल हे कम्प्लीट आहे की हां, आता प्रत्येकाचं एव्हरेस्टवरती एखादं जाऊन पोहोचला तर दुसरा पोहोचणार असं नाही. तर ती सुद्धा एक मानसिक स्थिती आपली आपण जी आहे ती काय म्हणतात ॲक्सेप्ट केली पाहिजे, की आज आपलं चाललंय तर उद्या दुसऱ्याचं चालणार. आपल्याला कधी ना कधी थोडंसं हळू आपण बॅकफुटला येणारच आहोत. म्हणजे प्रत्येकाचाच व्यवसाय असा एकदम पीकला पण जातो मग नंतर नॉर्मल चालतो. तर तसंच त्यामुळे एकेकांना मला म्हणजे असं नाही वाटत की सबस्क्रायबर्स वाढले पाहिजेत, व्ह्यूजच गेले पाहिजेत. ॲक्च्युली RPM वरती सगळं डिपेंड असतं. त्यामुळे RPM माझा व्यवस्थित चालला तर ठीक आहे, नाही चालला तरी ठीक आहे, कारण कंटिन्युअसली मी माझा वेळ जावा आणि एक काय म्हणतात एक बॉन्ड क्रिएट झाले कंटिन्युअसली ब्लॉग टाकणं. म्हणजे जरी व्ह्यूज नाही गेले किंवा व्ह्यूज चांगले जरी गेले तर त्या गोष्टींचं हे नाही पण, म्हणजे कधी कधी खूपच चांगले जातात, कधी कधी थोडे मॉडरेट येतात, कधी कधी लोएस्ट येतात. पहिला त्या गोष्टींचा खूप इम्पॅक्ट व्हायचा, अरे यार आज व्ह्यूज चांगले गेलेत, अरे यार आता व्ह्यूज कमी गेलेत. पण आता असं होतं ना की एक स्टॅबिलिटी आले ऑलरेडी. म्हणजे माझ्यासाठी फॅमिलीची स्टॅबिलिटी तर आहेच, ते सचिनमुळे पहिल्यापासून होती, पण आता एक माझी जी असते ना की मला हां एवढं वेळ ठीक आहे आता व्यवस्थित आहे, तर ती गोष्टी इम्पॅक्ट नाही करत. पण एखाद्या दिवशी मी व्लॉग नाही टाकल्यानंतर की मला स्वतःच असं चुकल्यासारखं वाटते की आज इंटरॅक्शन कमी नाही. आणि काही लोक अशी जोडली गेलेले आहेत की व्लॉग नाही टाकला की का नाही टाकला, तू का नाही टाकलीस, तू कमीच का टाकलीस, तू 5 मिनिटाचा का टाकलेस, तू 10 मिनिटाचा का नाही टाकत आहेस, तू असंच करतेस, तू प्रमोशनच. मग ते जे हक्कानं ओरडण्याचं असतं ना तर ते मी मिस करते कधी कधी. त्याच्यासाठी म्हणून मग ते ठीक आहे चला आपल्याला टाकलं पाहिजेतच. आणि मेन म्हणजे माझे कामं पण आहेत, जे प्रमोशन्सचे मी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले त्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या पण आहेत. आणि सणवार आले की त्या गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात. मी काही नवीन घेतलं की ते आता सवय झाली. पहिला कसं की कॉन्टेंट म्हणून टाकणं असायचं की चला क्लिनिंगचा कॉन्टेंट किंवा शॉपिंगचा कॉन्टेंट, ट्रॅव्हलिंगचा कॉन्टेंट, पण आता ती सवय झाली त्या गोष्टी शेअर करण्याची. तर मला जे ते कम्फर्टेबल वाटते ते शेअर करते. मग कंटिन्युअसली धनश्री नवीन काहीतरी बघायला आवडेल, नवीन काहीतरी बघायला आवडेल. तर प्रयत्न राहील एखादी ट्रिप करण्याचा मी प्रयत्न करेन. जशी मी जयपूर ट्रिप केली होती 2 वर्षापूर्वी, तर तशीच अजून एखादी ट्रिप करेन. मी शोधात आहे परत वीणा वर्ल्डच्या इथून की नवीन कुठली ट्रिप आहे का, जिथे मी माझी मैत्रिणी नीता पण ती मला बोलले की आपण जाऊ कुठल्या तरी ट्रिपवरती म्हणून. तर मी शोधात आहे, बघू. जर अशी काही ट्रिप चांगली वाटली, घरी सगळं मॅनेज करून व्यवस्थित जाऊ शकले तर मग मी नक्कीच जाईन, तेव्हा तेही सुद्धा शेअर करेन. म्हणजे परत ट्रिपचं हे सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर पण खूप जणी गेल्या होत्या. मी वीणा वर्ल्डची जेव्हा ट्रिप शेअर केली होती त्याच्यानंतर खूप जणी गेल्या होत्या आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून सांगितलं पण तुझ्यानंतर आम्ही गेलो, आम्हाला खूप चांगला अनुभव आला. तर मग नक्कीच आता हे सगळं ठेवून देते. व्लॉगच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक शीट मास्क दाखवला होता. ह्याआधी मी गार्नियरचे शीट मास्क वापरायचे, आतासुद्धा आहेत. ते केव्हा वापरते, जेव्हा मेकअप असतो ना आणि मला जास्त मेकअप नाही आवडत कोणत्याही कार्यक्रमाला, पण ग्लो जास्त यावा याच्यासाठी मी त्यावेळेला ते शीट मास्क वापरते, जे ग्लोवाले आहेत गार्नियरचे ते. तर आता सध्या काय ओपन पोअर्सचा ऑइली चेहऱ्यांना खूप त्रास असतो. मग मला हे O3चे जे शीट मास्क आहेत ते दिसले मिंत्रावरती. असंच एकदा सर्च करताना त्याचे रिव्ह्यू बघितले आणि त्यानंतर म्हटलं की वापरून पाहू. पहिल्यांदा एकच मागवला कारण थोडे महाग आहेत. आणि बाहेर तुम्ही जेव्हा सलूनला जाता तेव्हा O3चे फेशियल वगैरे खूप आता फेमस आहेत, पण मी सलूनमध्ये किंवा पार्लरमध्ये कोणतंही फेशियल क्लीनअप नाही करून घेत. मला वाटतं 2 ते 3 वर्षापूर्वी मी एखादं क्लीनअप करून घेतलं होतं, पण ते प्रोडक्ट सूट नाही झाले.
आणि ते सूट नाही झाले म्हटल्यानंतर ते खराब होते असे नाही, पण माझ्या चेहऱ्याला ती रिॲक्शन झाली. त्यामुळे मी त्यानंतर घरीच जे काय असेल ते म्हणजे क्लीनअप, वाफ घेणे किंवा सीरम जे काही मला सूट होतात ते, तर त्या गोष्टी करायला सुरुवात केली. आता हे शीट मास्क ह्यानं पहिल्यांदा जेव्हा मी वापरलं होतं एक 20 दिवसापूर्वी, 20 ते 25 दिवसापूर्वी खूप छान फरक मला जाणवला. त्याच्यामुळे मग मी परत 2 हे मागवले. आणि हे कसं आहेत एक ट्रान्सपरंट अशी फिल्म असते ती काढायची आणि त्यानंतर चेहऱ्याला असं चिकटवायचं आहे आणि चेहरा ना असा टाईट होतो. म्हणजे ओपन पोर्स ज्यांना आहेत ना तर त्यांच्यासाठी बेस्ट वाटलं मला, कारण मला स्वतःला तो अनुभव चांगला वाटला. मी कुणालाही हे घ्या म्हणत नाही आहे, मी माझा अनुभव जो आहे तो शेअर करते. कारण खूपदा असं असतं की ओपन पोर्ससाठी काय करतेस, टाईटनिंगसाठी आपण चेहऱ्याला फेशियल मसाज देतो हे वगैरे. आणि हां, पर्सनल स्वतःची काळजी जी आहे ना ती घेतली पाहिजे. असं आता कशाला पाहिजेत किंवा हे कोण करत बसते एवढा टाईम कुणालाही नाही. ज्याला करावं असं वाटतं, ज्याला स्वतःला अपडेट ठेवावं असं वाटतं, प्रत्येकीला वाटतं की आपण छान दिसावं, परफेक्ट दिसावं, लेस मेकअप यूज करायचा असेल ना तर स्किन केअर चांगलं केलं पाहिजे. ह्या मताची मी आहे. त्यामुळे मी बऱ्यापैकी स्किन केअर किंवा खाण्याकडे ह्या गोष्टींकडे लक्ष देणाऱ्यातली मी आहे. आणि पहिल्यापासून हे होतं माझं, मेकअप नको, कारण जेवढा मेकअप अप्लाय करेन तेवढा चेहरा खराब होणार जर तो व्यवस्थित आपण रिमूव्ह केला नाही तर. तर अशा पद्धतीने हे जे शीट मास्क आहे ते मी अप्लाय करते. हे आता मी 15 दिवसातून एकदा करते, आठवड्याला करण्याची मला गरज वाटत नाही आहे तेवढे. आणि ते थोडंसं कॉस्टली आहे, म्हणून मग मी म्हटलं की महिन्यातून 2 वेळा आपण यूज करू. एकदा यूज केल्यानंतर फरक दिसला म्हणून मी हे परत मागवलं, नाही तर मी हे करते आहे. आणि हे यूज केल्यानंतर चेहरा खूप असा टाईट होतो आणि जेव्हा तुम्ही ते हे लावलेलं असतं शीट मास्क तेव्हा काहीही बोलायचं नाही, खूप टाईट जाणवतो चेहरा. आणि ते 20 मिनिटानंतर काढून टाकल्यानंतर ते फेकून द्यायचं. त्याच्यासोबतच हे एक छोटंसं सिरम आलेलं असतं, त्याची कॅप ओपन करून हे सिरम जे आहे ते चेहऱ्याला लावते मी आणि थोडासा मसाज करते. सकाळपर्यंत ते तसंच ठेवते, चेहरा स्वच्छ करण्याची गरज नाही. बाकीचे जर तुम्ही शीट मास्क वापरत असाल तर त्याचाही फार चांगला उपयोग होतो. जर तुम्हाला पार्लरला जायला, सलूनला जायला वेळ नसेल, आता दिवाळीमध्ये आपल्याला असं वाटतं की चेहरा ग्लो करावा, आपण फोटो काढतो, त्यामुळे असं वाटतं की मेकअप, काही जणांना मेकअप यूज केल्यानंतर सुद्धा चेहरा ग्लो करत नाही. काय सांगू, तुमचं जर स्किन व्यवस्थित ग्लो करत नसेल, स्किन केअर चांगलं नसेल तर मेकअप तुम्ही कितीही चांगला करा त्याचा काहीच फायदा होत नाही. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे 2-3 वर्षामध्ये. याच्या आधी बेसिक स्किन केअर असायचं, आठवड्याला वाफ घेणे, त्याच्यानंतर स्किन एक्सफोलेट करणे, ह्या सगळ्या गोष्टी असायच्याच. पण आता जसं जसं मी यूट्यूबमध्ये आल्यानंतर काही गोष्टी शिकले, त्याच्यानंतर कळालं की आपण बेसिक स्किन केअर कसं केलं पाहिजे. आणि त्यात मेन म्हणजे क्युअर स्किनचा सुद्धा मोठा वाटा आहे, कारण त्यांच्याशी मी जेव्हा त्यांच्या ॲपमध्ये बघते, त्या डॉक्टरांशी जेव्हा बोलते किंवा कन्सर्न काही गोष्टी असतात फॉलोअप घेते, तेव्हा तरी ह्या पण गोष्टी कळतात बऱ्यापैकी आणि त्या मी तुमच्याशी शेअर करते. आता इथे मी कुठल्याच गोष्टीचं प्रमोशन नाही केलं की ते O3 शीट मास्क किंवा क्युअर स्किनचं, पण पर्सनली मला त्या गोष्टी ओके वाटतात. प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकते. आता हे माझं स्किन केअर झालेलं आहे. मी वाफ घेतली होती याच्या अगोदर, हे पण सांगायचं विसरले मी. शीट मास्क अप्लाय करण्याच्या अगोदर एक 10 मिनटं मी वाफ घेतली होती, खोकला पण होता त्याच्यामुळे. तर मग आता मी माझा हा जो व्हिडिओ आहे तो इथेच थांबवते. तुम्हाला जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर बाकीचे व्हिडिओजसुद्धा पाहू शकता आणि तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर मग बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे माझ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. दररोज 1:30 वाजता माझे व्हिडिओ अपलोड होतात. ज्या दिवशी अपलोड होणार नाही त्यावेळी कम्युनिटी पोस्टला मी अपडेट हे देतेच. चला तर मग उद्या भेटू, तोपर्यंत बाय बाय.